हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली घेऊन आली आहे कारण आपली जी सेट एक्झामची डेट होती 6 सप्टेंबर ती आता 27 सप्टेंबर झाली आहे. सो ऑलमोस्ट 2 मंथ्स आपल्या हातामध्ये आहेत. तर 2 महिन्यामध्ये कोणत्या बुक्स मधून प्रिपरेशन केलं तर ही एक्झाम क्रॅक करू शकतो, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बऱ्याच स्टुडंट्सचे मला मेसेज आलेत की कोणत्या बुक्स घ्याव्या, कोणते बुक्स वाचू, कोणत्या बुक्स स्किप करू, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी थोडंसं तुम्हाला बुक्स रेफरन्स देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी उपयोगी इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. सो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की खूप विद्यार्थ्यांकडे बुक्स तर असतात, पण कोणता टॉपिक वाचायचा, त्या बुकमधून नेमकं काय करायचं, किती वाचायचं आणि काय स्किप करायचं हे समजत नसेल, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल 2 मंथ क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देतो संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, पी-वाय-क्यूज, पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 1 सोबतच पेपर 2 चं पण प्रिपरेशन इथे होणार आहे. पूर्ण फीस 10,000 आहे, पण 60% मोठं डिस्काउंट तुम्हाला देतो आणि आफ्टर डिस्काउंट ओन्ली फीस 4,000 होतीये. इकडे दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करून तुम्ही तुमचं नाव तिथे मेन्शन करून लगेचच रजिस्ट्रेशन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम-एस-सी इकॉनॉमिक्स सर्च करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 27 जुलैपासून न्यू बॅच इथे सुरू होते, तर तुमचं नाव लवकर एनरोल करून सुरुवात करा प्रिपरेशनला. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला युनिट वाईज तसंच बुक वापरायची, नोट्स काढण्याची, पी-वाय-क्यूज कसे सॉल्व्ह करायचे, रिव्हिजन कशी करायची, या सगळ्याचं स्टेप बाय स्टेप गाईडन्स तुम्हाला देणार आहे. प्लस तुम्हाला बुक लिस्ट पण देणार आहे. आता 2 महिनेच आपल्याकडे आहेत. मग या 2 महिन्यांमध्ये सगळे बुक्स, रेफरन्स बुक खरेदी करणं किंवा त्यांना मिळवणं आणि त्यानंतर त्याचं प्रिपरेशन करावं, हे खूपच जास्त अवघड गोष्ट आहे. मग याच्यात नेमकं काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वप्रथम हे सुरू करा, कारण का तर याच्यामध्ये तुम्हाला एम-एस सेटचा पॅटर्न समजतो. रिपीट कन्सेप्ट कोणत्या विचारलेल्या आहेत हे लक्षात येतं. क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला याच्यातून सुधारतं. रिव्हिजनसाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे हा, की तुम्ही काय करू शकता, अ, या एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. तर कमीत कमी मागच्या 6 वर्षांचे एम-एस-सी इकॉनॉमिक्सचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला याचा पॅटर्न लक्षात येईल आणि कुठल्या कन्सेप्ट करायच्या आहेत हे सुद्धा लक्षात येईल. त्यामुळे इथून सुरुवात करा. कुठलंही बुक घ्यायच्या अगोदर हे क्वेश्चन पेपर घ्या, जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. नसेल तर जस्ट कमेंट करा मला या व्हिडिओवरती. मी तुम्हाला हे पी-डी-एफ जे आहे ते तुम्हाला देऊ शकते. ठीक आहे. क्वेश्चन पेपरच्या पी-वाय-क्यूजच्या त्या तुम्हाला सॉल्व्ह करायचं, प्रॅक्टिस करायचं. आता याच्यामध्ये ह्या पी-वाय-क्यूज मिळवण्यासाठी तुम्ही कमेंट करा, पण तुमचा ईमेल आयडी कमेंट करा. ठीक आहे. देन आता याच्यामधलं मी जे बुक तुम्हाला सांगते ते UGC नेट साठीचं बुक आहे आणि मोस्टली ह्या सगळ्या इंग्लिश बुक आहेत. कारण मराठीमध्ये असं कोणतंही एकत्र असं बुक नाहीये, ज्याच्यामध्ये सगळे युनिट्स तुम्हाला मिळतील. सो हे जे बुक्स आहे याच्यामध्ये ट्रुमॅन्स UGC नेट इकॉनॉमिक्स थेअरीसाठीचं हे बेस्ट बुक आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट इकॉनॉमिक्सचा पूर्ण सिलेबस कंप्लीट केलेला आहे आणि त्यामुळे हे बुक मी सजेस्ट करते तुम्हाला, जर शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला जर प्रिपरेशन करायची असेल तर. म्हणजे झिरो पासून सुरुवात करत असाल तर हे बुक तुमच्यासाठी बेस्ट आहे, कमी वेळेमध्ये. पण याच्यासाठी टिप अशी आहे की हे बुक मोठं आहे. याच्यामधलं प्रत्येक पेज न पेज वाचायची गरज नाहीये. सिलेबसनुसार जे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत तेच टॉपिक फक्त वाचायचे आहेत. हे टिप मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. देन अजून काय आहे, कुठली बुक आहे, तर आर गुप्ता UGC नेट साठीचेच बुक आहे, जे सेट साठी पण उपयोगी येते. कशासाठी? तर MCQ प्रॅक्टिससाठी. जसं की मी सांगितलं, जे झिरो पासून सुरुवात करतात म्हणजे वर्षभराच्या आधीपासून जेव्हा प्रिपरेशन करतो, तेव्हा तुम्हाला रेफरन्स बुक्सची लिस्ट मी तुम्हाला देते. तर ती रेफरन्स लिस्टची बुकचा व्हिडिओ मी वेगळा तुमच्यासाठी बनवलाच आहे. ती बुक लिस्ट पण तुम्ही बघू शकता. पण ते बुक आत्ता मिळवून त्याच्यातून नोट्स काढणं खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. 2 महिने त्याच्यासाठी खूप जास्त आहेत. सो 2 महिन्यांसाठी हे बुकमध्ये MCQ प्रॅक्टिससाठी आर गुप्ता UGC नेट इकॉनॉमिक्ससाठी बेस्ट आहे. ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. दररोजच्या 30 ते 50 MCQ सॉल्व्ह करा आणि त्यातून जे आन्सर्स तुमचे चुकणार आहेत, त्या चुकीच्या क्वेश्चनची नोट्स तयार करा. म्हणजे तुमचे वीक पॉइंट्स इथे कव्हर होतील, स्ट्रॉंग होतील. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी बुक आहे, जी व्हेरी फेमस बुक आहे इकॉनॉमिक्ससाठी, A.L. अहुजा बुक्स मायक्रो इकॉनॉमिक्ससाठी.
आणि त्यातल्या तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, डिमांड, कन्झ्युमर बिहेवियर, प्रोडक्शन, कॉस्ट, मार्केट, गेम थेअरी, हे टॉपिक या ए.एल. आहुजा यांच्या बुकमध्ये खूप अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेले आहेत, जे तुम्हाला म्हणजे ॲडव्हान्स क्वेश्चनसाठी पण रेडी करतील. ठीक आहे. कारण ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स थेअरीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या सोप्या लँग्वेजमध्ये असल्यामुळे तुम्ही कमी वेळेमध्ये प्रिपरेशन याच्यातून करू शकता. पुढची बुक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, ए.एल. आहुजा यांचेच मॅक्रो समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची पण बुक आहे. त्याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी मोस्टली 6 बुक्स आणि पी-वाय-क्यूज तुम्हाला सांगितलेत. त्याच्यानंतर तुमच्या सेल्फ नोट्स वगैरे मेन्शन केलेले आहेत. पण जास्त याच्यापेक्षा बुक्स घेऊ नका. ठीक आहे. तर डॉमिनिक सॅल्व्हेटोर यांची इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स साठीची बुक आहे. तुमचं इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स कसं आहे, जर वीक असेल तर त्यासाठी ही बुक वापरा. याच्यामध्ये थेअरीज, बॅलन्स ऑफ पेमेंट, एक्सचेंज रेट ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या इझी लँग्वेजमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर ती बुक तुम्हाला नक्कीच हेल्प करेल इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स याची कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मोसग्रीव अँड मोसग्रीव यांची पब्लिक फायनान्सची पण बुक आहे. जर पब्लिक फायनान्समध्ये कन्सेप्च्युअल शिकायचं असेल तर एमसीक्यूज साठी आणि मेन पूर्ण सिलेबस साठीच्या फर्स्ट 2 ज्या बुक सांगितल्या दॅट इज इनफ. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कुठला युनिट तुमचा कच्चा राहतोय, समजा पब्लिक फायनान्स जर कच्चा राहत असेल, तर त्यांची ही बुक तुम्ही वापरू शकता. टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर, फिस्कल पॉलिसी, पब्लिक डेब्ट ह्या कन्सेप्ट याच्यातून क्लिअर होतात. मी आधीच तुम्हाला इथे सांगते की ह्या सगळ्या बुक्स ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये आहेत. मराठीमध्ये त्यांचा जर अनुवाद असेल तर तुम्ही बघू शकता. बट कमी वेळांमध्ये ह्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल तर एवढाच बुक तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर देबराज डे यांचे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स साठीची ही जी बुक आहे थोडी ॲडव्हान्स आहे. पण सेट पेक्षा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ही बुक युजफुल आहे. ठीक आहे. म्हणजे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स जे आहेत ते तुम्हाला याच्यातून ॲक्च्युअल एक्झाम्पल्स वरून इथे क्लिअर होईल. ठीक आहे. देन एनसीईआरटीचा तर ह्या बाकीच्या गोष्टी या ज्या बाकीच्या कन्सेप्ट किंवा बुक्स ज्या आहेत त्या तुमच्या सेट एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेतच. पण आणखीन ज्या बुक आहेत ज्या लवकर वाचून होतील किंवा ज्या लवकर तुम्हाला समजून सांगतील इकॉनॉमिक्स बद्दल, त्या म्हणजे 11th आणि 12thच्या एनसीईआरटीच्या ज्या बुक्स आहेत इकॉनॉमिक्ससाठी मायक्रो आणि मॅक्रो जर तुम्हाला एकदम पक्का करायचा असेल ना, तर ह्या 2 बुक नक्की वाचा. ठीक आहे. म्हणजे मी सजेस्ट करेल की तुम्ही जे रेफरन्स बुक वाचताय त्या रेफरन्स बुक मधले हे 2 बुक्स रेफरन्स बुकच्या प्रेफरन्समध्ये फर्स्ट ठेवा. बेसिक जे आहेत तुमचे ते सगळे क्लिअर होतील आणि बेसिक वरती विचारलेले क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. देन इग्नूच्या नोट्स म्हणजे इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी जे आहे त्यांच्या नोट्स ज्या आहेत इकॉनॉमिक्स साठीच्या स्पेशली एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट पब्लिक फायनान्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या युनिट साठीच्या त्या नोट्स देखील खूप चांगल्या प्रतीच्या आहेत. त्या नोट्स सुद्धा तुम्ही तुमच्या म्हणजे ऑनलाईन अवेलेबल असतील त्या कदाचित, तर त्या डाउनलोड करून तुम्ही त्याही रीड करू शकता प्रिपरेशनसाठी. ओके. आणि सगळ्यात शेवटचं बट इम्पॉर्टंट एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या सेल्फ नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत, ज्या तुम्हाला शेवटच्या परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये काय करावं लागणार आहे, वापर करावा लागणार आहे आणि शेवटी त्याच तुम्हाला साथ देणार आहे. सो सिलेक्शनमध्ये सर्वात मोठा फरक नोट्समध्ये येतो. जसं की प्रत्येक युनिट फॉर्म्युला, डेफिनेशन, थिंकर्स, डायग्राम, पी-वाय-क्यू या एकाच ठिकाणी लिहा. म्हणजे तुम्ही जर युनिट वाईज करताय, त्या युनिटमध्ये जर फर्स्ट टॉपिक असेल, त्या टॉपिक मध्ये जे काही फॉर्म्युलेज असतील, डेफिनेशन्स असतील, थिंकर्स असतील, डायग्राम्स असतील, पीवायक्यूज असतील, ते एका ठिकाणी लिहा. तो झाला की दुसऱ्या पेजवरती दुसरी कन्सेप्ट आणि त्याचे हे सगळे पॉइंट्स लिहून काढा. म्हणजे तुमचं स्वतःचं बुक किंवा सेल्फ नोट्सचं इकॉनॉमिक्स साठीचं प्रिपरेशन तुमचं प्रिपेअर होईल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला शिकवायला देखील करू शकता. ठीक आहे. सो सेल्फ नोट्स शेवटी तयार करा. आणि आता आपल्याकडे जर 2 महिने असतील तर हा क्रम फॉलो करा. याच्यामध्ये पी-वाय-क्यूज म्हणजे तुम्ही जर रेफरन्स बुक घेणार असाल तर फाईन. पण त्याला मी परचेस करा असं सांगणार नाही. जस्ट फॉर रेफरन्स लायब्ररीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील ते बुक्स. आता जर 2 महिने आहेत तर त्याला फॉलो करताना पहिले पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. तुमचे नोट्स बघा आणि म्हणजे नोट्स पी-वाय-क्यू मधून जे तुम्हाला अवघड वाटेल ते लिहून त्याचे नोट्स तयार करा. आर गुप्तांचे म्हणजे त्या बुक्स मधले एमसीक्यू सॉल्व्ह करा 30 ते 40 डेली आणि ट्रूमॅनचे थेअरी बुक आहे त्यातले जे तुमचे कन्सेप्ट्स आहेत त्या एकदा रिव्हिजनसाठी यूज करा आणि वीक टॉपिकसाठी रेफरन्स बुक यूज करू शकता. ठीक आहे. सो ही जी काय म्हणतो आपण सिस्टीम आहे ती फॉलो करा आणि कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळी बुक करणं टाळा.
एकाच बुक मध्ये तुम्हाला सगळं सापडलं पाहिजे. वेगळी बुक परत शोधणं आणि त्यातली एखादी बुक मिस होणं हे ठरलेलं आहे. आणि एक्झामच्या वेळेला तर हे नक्की होतं. तर तसं होऊ नये यासाठी प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळी बुक करू नका. ठीक आहे. एकाच बुकमध्ये सगळे लिहा. त्याच्यानंतर 10 ऑथर्स फॉलो करू नका. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्ससाठी एल आहुजा आणि ट्रुमन दोन्ही बुक नका वापरू. दोन्हीपैकी एकच बुक वापरा. मल्टिपल ऑथर्स वापरू नका. कारण याच्यावरती काय होतं, कन्फ्युजन क्रिएट होतं आणि डेफिनेशन्स मध्ये पण आपल्याला कधी-कधी कन्फ्युजन होतं. एका बुकची लँग्वेज एकदम सिंपल, एका बुकची लँग्वेज मात्र खूप मोठी असते. तर तिथे आपली गोंधळ उडू शकतो. तर त्यामुळे जास्त ऑथर्सला फॉलो करू नका. एखाद्या ऑथरला फॉलो करून तेच प्रिपरेशन करा बिकॉज वी हॅव ओन्ली 2 मंथ्स. सो त्या हिशोबाने फॉलो ओन्ली वन ऑथर. त्याच्यानंतर फक्त YouTubeवरच अवलंबून राहू नका. फक्त YouTubeवरचे व्हिडिओ आहेत तेवढेच बघून मी एक्झाम क्रॅक करू शकतो या भ्रमात राहू नका. कारण तुम्हाला पूर्ण गाईडन्स आवश्यक असतो. तो गाईडन्स तुम्ही एक तर प्रॉपर घ्या, अदरवाईज पूर्ण सिलेबस प्रिपरेशन करा. ठीक आहे? पूर्ण सागरामधून जे प्रिपेअर करायचंय ते व्यवस्थित प्रिपेअर करा. पीवायक्यू स्किप करणे ही पण तुमची चूक आहे. पीवायक्यू स्किप अजिबात करू नका. हाच तुमचा बेस बनवतो. आणि रिव्हिजन न करणे तर सगळ्यात मोठी चूक आहे. रिव्हिजन इज मस्ट. ठीक आहे? मस्ट आहे. तर रिव्हिजनला प्रेफरन्स मध्ये जागा द्या. ठीक आहे? आता इथे मी मेन्शन केलंय की कोणत्या-कोणत्या बुक्ससाठी याचा स्क्रीनशॉट हवं तर तुम्ही काढून घेऊ शकता, की मी कोणत्या गोष्टींसाठी काय-काय इथे मेन्शन केलंय. तर इथे मी म्हणजे या ठिकाणी UGC नेट इकॉनॉमिक्स पी-वाय-क्यूज पण मेन्शन केलेत. बट दॅट इज अ व्हेरी हार्ड लेव्हल. म्हणजे UGC नेटची जी लेव्हल आहे MCQची ती जरा हायर लेव्हल आहे. जर तुमचं MS सेटचं पूर्ण प्रिपेअर केलं तर MS सेटची एक्झाम क्रॅक करू शकता. दॅट इज इनफ. आणि जर तुमच्याकडे अधिक वेळ असेल, आधी तुम्ही 2026 जुलैच्या एक्झामसाठी जर प्रिपेअर केलेलं असेल आणि आता वेळच वेळ आहे, तर प्रॅक्टिस म्हणून तुम्ही UGC नेटचे इकॉनॉमिक्सचे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करू शकता. बाकी हे जे मी मेन्शन केले आधी तीच बुकची लिस्ट इथे मेन्शन केलेली आहे. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन मिळाली असेल अशी मी आशा करते. यातून ज्या गोष्टी तुमच्या उपयोगाच्या आहेत त्या घ्या. बाकी गोष्टी सोडून द्या. ठीक आहे? सो ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.